सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैष्णवी चक्रधर उईके आहे. आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील पिकांच्या बद्दल माहिती सांगणार आहे. शेती हा महाराष्ट्रातील मुख्य व्यवसाय आहे. महाराष्ट्रातील शेती पाऊस, मृदा आणि हवामान यावर अवलंबून आहे. जी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते त्या शेतीला जिरायती शेती म्हणतात. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाद्वारे जे पीक घेतले जाते त्या पिकाला बागायती शेती म्हणतात. जे पीक पावसाळ्यात घेतले जाते त्या पिकाला खरीप पीक म्हणतात आणि जे पीक हिवाळ्यात घेतले जाते त्या पिकाला रब्बी पीक म्हणतात. कोकणात फणस, आंबा, सुपारी, चिकू, नारळ हे पीक घेतले जातात. नाशिकमध्ये कांदा, द्राक्षे हे पीक घेतले जातात. जळगावमध्ये केळी घेतली जाते. नागपूरमध्ये संत्री हे फळ प्रसिद्ध आहे. ठाणे घोलवडमध्ये चिकू हे फळ जास्त होते. सातारा व सांगलीमध्ये हळद हे पीक जास्त घेतले जातात. अमरावतीमध्ये तूर, मूग, कापूस, हरभरा हे पीक घेतले जातात. धन्यवाद.